आम्ही आलो ज्या पार्टीतनं, भारतीय जनता पार्टीतनं, आम्हाला म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं काम करणं असं कधीच सांगितलं जात नाही. आम्ही जे आहे कार्यरत ते कंटिन्यू लोकांच्या सेवेत आहोत. देशाची सेवा करायची, देशानंतर आम्हाला आमच्या पार्टी म्हणून काहीतरी बघायचं आहे, त्यानंतर मग आम्हाला आमच्या भागातली जनतेची सेवा. गोखलेनगर, जनवरी, रामेश्वरी या सगळ्या वस्तीमध्ये, सगळ्या घरांमध्ये, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, सगळ्या वस्तीमध्ये प्रत्येकाच्या घरात गेले. कोणतीही निवडणूक नव्हती. आमदार विजयी होऊन 1 वर्ष, 1.5 वर्षाचा कालावधी झाला. त्यांनी वस्ती संपर्क अभियान सुरू केलं. प्रत्येक घरात यायचं, ताई तुमच्या काही समस्या आहेत. मग ती लोकं आम्हाला सांगायच्या समस्या. त्या आमदार साहेबांनी भरभरून, सिद्धार्थदादा शिवसेनेने भरभरून बजेट दिलं गोखलेनगर, जनवरी, रामेश्वरीसाठी. गोखलेनगर, जनवरी, रामेश्वरी या सगळ्या भागामध्ये पाण्याला चांगलं प्रचंड प्रेशर आहे. 3-3 फुटापर्यंत पाणी, 3-3 मजल्यापर्यंत पाणी उडतं. अजूनही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. 30-40 फुटापर्यंत वर पाणी उडलेलं आहे. मेट्रोचं काम जवळजवळ होतं चाललं आहे. मेट्रो आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बरोबर, असे यातनं बराचसा कोंडी संपणार आहे. या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपले पाहुणे आहेत श्रीयुत योगेश बाचल सर. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. एकंदरीत निवडणुकांचं वातावरण, त्यांच्या प्रभागातली एकंदरीत परिस्थिती याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बाचल सर, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न आज मी तुम्हाला विचारेल की या इलेक्शनकडे तुम्ही कसं पाहता? कारण बऱ्याच कालावधीनंतर ही इलेक्शन होती. तर एकंदरीत एक कार्यकर्ता म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मला म्हणजे अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा. मला म्हणजे हा मुळात प्रश्न असा वाटतो, की आपण फक्त आम्ही आलो ज्या पार्टीतनं, भारतीय जनता पार्टीतनं, आम्हाला म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं काम करणं असं कधीच सांगितलं जात नाही. आम्ही जे आहे कार्यरत ते कंटिन्यू लोकांच्या सेवेत आहोत. म्हणजे आत्ता बघताय तुम्ही सगळीकडं हे सगळं निवडणुकीचं वातावरण झालं म्हणून सगळे सामाजिक कार्यकर्ते जागे झाले, त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली, त्यांच्या चांगली गोष्ट आहे. आम्ही जे करतो ते आम्ही निवडणुका म्हणून बघतच नाही कधी. आम्ही सातत्याने कामात आहोत. आणि निवडणुका कधी येऊ दे तसं काही नाही. निवडणुकीपुरतं काम करणारे वडले कार्यकर्ते नाही आम्ही. आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते, हे लोकांनी दिलेली पदवी आहे आम्हाला. बेसिकली तो जो वसा आहे जनसेवेचा तो घेतलेलाच. घेतलेलाच. हे काम करत असताना जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता, कायम त्यांचं लोकांचं काम करत असता, ते कुठल्या प्रकारचं काम असतं? लोकांच्या अडचणीमध्ये असतं का? कशा प्रकारे तुम्ही काम करता? त्याच्यामध्ये साहेब असं होतं, की लोकांच्या कोणतीही समस्या असतात, जे अगदी खूप खूप छोटे-छोटे समस्या असतात, की त्यासाठी लोकांना माहिती व्यवस्थित नसते. म्हणजे आता समजा आम्ही ज्या भागात राहतो तिथं कुठेतरी घरासमोर, दारासमोर आमचे बैठे चालले आहेत सगळे. पूरग्रस्त असते, गोखलेनगर होतात, पूरग्रस्त असते, जनवाडी असतात, रामोशिवडी असतात किंवा सगळ्या आजूबाजूचा परिसर. आता पूरग्रस्त आणि सगळ्या बैठे चालली आहेत किंवा बिल्डिंग सुद्धा आहेत छोट्या भागाच्या आमच्या. तर इथं आता समजा एखादी मांजर भरून पडली, तर लोकांना समजत नाही कुठं सांगावं किंवा ती मांजर उचलून टाकायला कोण नसतं. मग त्यावेळेस ते मला फोन करतात, लोकं करतात आणि सांगतात, की "बाबा अशी-अशी मांजर आमच्या इथं पडून पडली." मग मी कुठेतरी काउंटरनं कामात असतो. मग मी त्यांना काय आयडिया देतो, की तुम्ही तुमच्या त्या मांजरीचं जिथं मेलेली आहे किंवा मरून पडलेली आहे, त्या मांजरीचं नाव, पत्ता, म्हणजे त्या एरियाचा मला नाव, पत्ता, मोबाईल नंबर पाठवा. मी संबंधिताला सांगतो आणि पाठवतो त्याला उचलून द्यायला. ती महानगरपालिकेची ॲनिमलची टीम असते, ती उचलते आणि घेऊन जाते. सोपे विषय असतात. अशा लोकाभिमुख कामं तुम्ही बेसिकली करता आणि हे करत असताना सुरुवातीपासूनच तुम्ही भाजपशी संलग्न आहात की कसं? काय तुमचा प्रवास आहे? 100% मला म्हणजे मी माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेस म्हणजे 1990-91 वेळेस मी विद्यार्थी परिषदेकडे ओढलं गेलो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. व विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आम्हाला 91-92 मध्ये एक मोठं असा देशभरामध्ये राम जन्मभूमीचं आंदोलन चाललं होतं. आणि एक ॲज म्हणजे यंग युवक म्हणून मला ती प्रेरणा मिळाली होती, की राम मंदिर व्हावं, आपली राम मंदिर व्हायला पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने मी पार्टीशी जोडलं गेलो. आणि आमच्या गोखलेनगर, जनवरी, रामेश्वरी भागातनं लोकांकडनं मी ₹1-1 त्या राम मंदिरासाठी निधी गोळा केली. त्यावेळेस सगळे असे माझी चेष्टा करायचे, "अरे तू ₹1 मागतोय, ते राम मंदिर होणार आहे का? ते राम मंदिर होणार आहे का?" असे मला आठवतंय, की मी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यातल्या काही जणांनी चौकशी दिलं, काही जणांनी मला उलटे क्वेश्चन केले होते, की "बाबा ते मंदिर होणार आहे का?" पण आज जेव्हा मंदिर उभं आहे तेव्हा मला समाधान आहे, की मी ज्यासाठी कष्ट करून ज्या पार्टीशी जोडलं गेलो, ज्या पक्षाशी जोडलं गेलो,
त्या पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आज ते मंदिर उभं केलं. हे अभिमानाची बाब आहे. ह्याच्या बरोबरीने मला त्या पार्टीमध्ये चांगली अशी शिकवण मिळाली, की आपण राष्ट्रप्रथम, नंतर आपण आणि नंतर राष्ट्रप्रथम पक्ष, त्यानंतर आपण. तेव्हा आम्हाला पहिलं देशाची सेवा करायची, देशानंतर आम्हाला आमच्या पार्टी म्हणून काहीतरी बघायचंय, त्यानंतर मग आम्हाला आमच्या भागातली जनतेची सेवा. अशा उद्देशाने आम्ही 1990 पासून मी पार्टीशी संलग्न आहे, त्या 2025 पर्यंत सलग भारतीय जनता पार्टी म्हणून त्या एकाच पक्षात, एकच पक्ष आणि एकनिष्ठ योगेश बाटल असंच एक स्लोगन टिपताना जाते. पुढचा प्रश्न मला असं विचारावासा वाटतो, की तुमचा जो प्रभाग आहे, त्या प्रभागाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना, की काय तो प्रभाग आहे? त्यातली लोकं कशी आहेत? भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती काय आहे तिथली? म्हणजे आमचा जो गोखलेनगर वाकडेवाडी हा प्रभाग महानगरपालिकेच्या नावाने गोखलेनगर वाकडेवाडी हा असं नाव आहे त्याला. पण तो प्रभागामध्ये संपूर्ण आमचं पूरग्रस्त वसाहत, जी 500ला पूर आला होता 1961 साली, त्या ज्यातनं तयार झालेली ती पूरग्रस्त वसाहत गोखलेनगर. आमचा श्रमिक वर्ग आहे, सर्वसामान्य बांधकाम मजूर आहेत, पापड लाटणाऱ्या भगिनी आहेत, रिक्षावाले आहेत. अशा सगळ्यांचा तो जनवाडी, रामोशवाडी असा परिसर. काही मध्यमवर्गीय कुटुंब होते, की त्यांना म्हाडाने आमच्या इथं घरं अलॉट केलेली आहेत, अशी अभयजी कॉलनी आहे. त्याच्यानंतर पाषाणमधल्या पंचवटीसारखा आमचा पंचवटीसारखे उच्च शिक्षित सुद्धा पंचवटी वृंदावन सोसायटी आहे. अभिमानश्री सारखे उच्चप्रभू आहेत. भोसलेनगर कस्तुरकुंजमध्ये उच्चप्रभू आहेत. इकडे इंदिरा वसाहत आमची श्रमिक वर्गांची आहे. तशीच वाकडेवाडी, पाटील इस्टेट, पाटकर प्लॉट, संगमवाडी, ही जी गाव म्हणून संगमवाडी गाव म्हणून गावकऱ्यांची अशी वस्ती आहे, म्हणजे वसाहत आहे मोठी. अशी सगळ्यांनी प्रभाग हा पूर्ण व्यापलेला आहे, ज्याच्यामध्ये संमिश्र लोक आहेत, की जे म्हणजे संमिश्र व उच्चवर्णीय बी आहे, मध्यमवर्गीय आहे आणि अतिशय कमी श्रेणीतले उत्पन्नातले असे वर्ग श्रेणी त्या ठिकाणी आहे आणि अतिशय प्रभाग चांगला झालेला आहे असं. या प्रभागामध्ये मला वाटतं तुम्हाला जी पुढची मदत मिळते, की तुमच्या इथले आमदार सुद्धा तुमच्याच पक्षाचे आहेत, खासदारही तुमच्याच पक्षाचे आहेत. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडनं कशाप्रकारे मदत मिळते आणि त्यांच्याकडनं कसं सहकार्य मिळतं तुम्हाला? अगदी बरोबर तुम्ही आणि मला तर म्हणजे पूर्ण सगळं सहकार्य असतं. आता त्या एक असा पिरियड होता, की गणेश उत्सव का कुठला तरी एक पिरियड होता, आठवत नाही मला. दहीहंडी का गणेश उत्सव होता की काही अशा ह्याच्यामध्ये एक दिवस मेट्रोच्या कामासाठी लाईट बंद ठेवणार होते. त्यावेळेस मी आमचे आत्ताचे जे खासदार आहेत आणि आता केंद्रीय मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळ यांना मेसेज केला, की बाबा एवढं महत्त्वाचं हे आहे आणि आत्ता जर लाईट आपण बंद ठेवली, तर पूर्ण आपलं सगळं भाग आमचा डिस्टर्ब होईल, आमचा सगळा प्रभाग डिस्टर्ब होईल. त्यांनी तातडीने ते मनावर घेतलं आणि त्या दिवशीचं जे शटडाऊन शेड्यूल होतं, काहीतरी महत्त्वाचं इव्हेंट होतं. मला आत्ता आठवत नाही. गोखलेनगर मध्ये ते गणपती होते का दहीहंडी होती, आय थिंक दहीहंडी होती का काहीतरी होतं. मोठा आपला सण होता आणि त्यामध्ये सगळे युवक जास्ती एनर्जी जल्लोषात सहभागी होत असतात. मी आमचे केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे नेते मुरली अण्णा मोहोळ यांना SMS केला. त्यांनी लगेच संबंधित MSEBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले, की मेट्रोसाठी आपण लाईन बंद ठेवणार होती, ते आजच्या ऐवजी 2 दिवसांनी करा. हे आमचं केंद्रीय नेतृत्वाकडनं म्हणजे मुरली अण्णांकडनं झालेलं आम्हाला रिप्लाय, प्रतिसाद. त्याचबरोबर आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी तर म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून पहिल्या टर्मला ते आमदार झाले. व आपल्याकडे येण्याची आपण लोकांकडे जाऊ म्हणून त्यांनी वस्ती संपर्क अभियान सुरू केला. गोखलेनगर, जनवाडी, रामेश्वरी या सगळ्या वस्तीमध्ये, सगळ्या घरांमध्ये, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, सगळ्या वस्तीमध्ये प्रत्येकाच्या घरात गेले. कोणतीही निवडणूक नव्हती. आमदार विजयी होऊन 1 वर्ष, 1.5 वर्षाचा कालावधी झाला. त्यांनी वस्ती संपर्क अभियान सुरू केलं. प्रत्येक घरात जायचं, ताई तुमच्या काही समस्या आहेत. मग ती लोकं आम्हाला सांगायच्या समस्या. मग त्या सगळ्या समस्या आमदार साहेबांकडनं आमच्याकडनं टिपल्या जायच्या आणि त्या टिपल्यानंतर त्याच्यावर मार्ग काय काढायचा, त्यावर कसं काम पूर्ण करायचं, हे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि आमदार साहेबांनी भरभरून, सिद्धार्थदादा शिरोळेंनी भरभरून बजेट दिलं गोखलेनगर, जनवाडी, रामेश्वरीसाठी. आम्ही तिथं लाईट जात होत्या. मग तिथं आम्ही एक MSEBचा लोड आला किंवा ट्रान्सफॉर्मर लोड वाढला. त्यामुळे आम्ही लगेच आमदार साहेबांना सांगितलं, फॉलोअप केला. लगेच तिथं ट्रान्सफॉर्मर आम्ही बदलून घेतला. गोखलेनगरची वसाहत आता पूर्वी घरं 1200 होती. आता ते वाढली सगळी वस्ती, तिथं लोकॅलिटी वाढली. त्यामुळे MSEBला ऑटोमॅटिकली बाहेर आला होता आणि त्यामुळं रोज सकाळी आमच्या त्या विभागीय प्रभू शाळेच्या समोरच्या चाळीमधनं किंवा एकता नगरमधनं किंवा त्या त्या बाजूच्या बिल्डिंगमधनं आम्हाला फोन यायचे. 8:30 वाजले, की "अरे योगेश लाईट गेली, काय करायचं? अरे योगेश लाईट गेली, काय करायचं?" रोज मला तिथं डेली 3 महिने ते 6 महिने मी हा प्रश्न सॉल्व्ह केला. 3 ते 6 महिने लोकांची रोज सकाळी लाईट द्यायची. म्हणून मी आमदार साहेबांना सांगून त्या ठिकाणी बजेट टाकून घेतलं
आणि तिथला जो वीरबाजी भाऊ शाळेचा ट्रान्सफॉर्मर होता मोठा, तो पूर्वी होता 412चा, तो आम्ही आता एकदम डायरेक्ट 800चा तो लोड असलेला तो ट्रान्सफॉर्मर तिथं बसवला. त्यामुळे तिथला एक मोठा प्रश्न आमचा सॉल्व्ह झाला. ह्याच्या बरोबरीनेच नीलज्योती सोसायटीमध्ये, की ज्या नीलज्योती सोसायटी म्हाडाची कॉलनी आहे, त्या म्हाडाच्या कॉलनीला जवळ-जवळ 30-40 वर्ष झालेली. 80 साली झाली होती ती. 80 नंतर ती जवळ-जवळ 40 वर्षाची ह्याच्याकडे. त्यांच्या ज्या म्हाडाने दिल्या होत्या टाक्या, पाण्याच्या टाक्या, त्या एकदम मोडकळीस आल्या होत्या. कधी पाण्याची टाकी पडली असती. मग आमदार साहेबांच्या फॉलोअपमध्ये राहून त्या सोसायटीच्या लोकांच्या सोसायटीमधील लोकांच्या मदतीने आम्ही तिथं म्हाडाची टाकी बांधून दिली आमदारने ती. म्हणजे पहिल्यांदाच असं काम झालं, की म्हाडाची टाकी बांधून दिली. असे बरेचसे विषय ड्रेनेजचे आहेत, पाण्याचे आहेत, तुमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आहेत, रस्त्याचे आहेत. असे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केले. आता जी इलेक्शन होऊ घातली आहे, त्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या प्रभागामधले मुख्य मुद्दे कुठले असणार आहेत, की ज्यावरती तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे किंवा इतर गोष्टी आहेत? एरिया वाईज बघितलं तर आपल्याला असे 3-4 टप्पे पडतात आमच्या प्रभागाचे. विशेषतः गोखलेनगर, जनवाडी, रामोशवाडी किंवा माडा कॉलनी या ठिकाणी आम्हाला प्राधान्याने जाणारी समस्या म्हणजे ड्रेनेजची समस्या. दुसरं आमच्या वाहतुकीचा प्रश्न गोखलेनगर रोड, जनवाडी रोड पूर्ण जाम असतो. आमच्या पार्किंगचा प्रश्न आहे. पार्किंगचा आहे प्रश्न. त्याच्याबरोबरीने वाढलेलं अतिक्रमण, अतिक्रमणचा एक मोठा प्रश्न आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. जो प्रश्न हा संपूर्ण प्रभागामध्ये कॉमन आहे. ड्रेनेज लाईनचा प्रश्न संपूर्ण प्रभागामध्ये पाटकर प्लॉटला बी आहे, पाटील इस्टेटला सुद्धा आहे, मुळा रोडला सुद्धा आहे. ड्रेनेज लाईन जिथं वस्ती तिथं ड्रेनेज लाईनचा मोठा इश्यू आहे. या सगळ्या बरोबरीने सखानगरसारख्या उच्चप्रभू वसाहतीमध्ये किंवा पंचवटीसारख्या, वृंदावन सोसायटीसारख्या, अभिमन सारख्या सोसायटीमध्ये, बानेरपार सोसायटीमध्ये स्ट्रीट लाईट किंवा बाकीचे जे छोटे-छोटे समस्या असतात. आता मध्ये मी पेपरला वाचले होते, की त्या पंचवटीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्या वाढलेल्या आहेत आणि त्याचा विस्तार सुद्धा कमी केला केला नव्हता. पेपरलाच वाचलं तुम्ही. असे किंवा स्ट्रीट लाईटचे पथदिवे 2-2 महिने बंद असतात तिथे. अशी जी काही छोटी-छोटी समस्या आहेत, त्या सगळ्या सोडवल्या पाहिजे. एम-एस-सी-बीचा अंडरग्राऊंड केबल आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या इथं अंडरग्राऊंड केबल झालेले आहे. पण अजूनही काही जणांना एम-एस-सी-बीचे प्रश्न भेडसावतात आहेत. वीज कनेक्शनचे प्रश्न भेडसावतात आहेत. असे छोटे असे बरेचसे पाण्याची समस्या आहे. पाणी काही भागामध्ये सकाळी येतं, काही भागामध्ये रात्री येतं, काही भागामध्ये रात्री येणार असेल, तर ते 8ला सुटलं तर बरं, नाही तर मग रात्री 2:30 वाजेपर्यंत आमचे सगळ्यांना पाण्याची वाट बघत बसावं लागते. काही ठिकाणी सकाळी पाणी येतं. असे एरिया वाईज वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या सगळ्या सोडवण्यासाठी माझ्यापरीने मी प्रयत्न करत असतो. आता त्याचप्रमाणे इतर जे काही मुद्दे असतात, त्यापैकी प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे महिला सशक्तीकरण किंवा महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रभागामध्ये किंवा इतर ठिकाणी, त्याकडे तुम्ही कसं पाहता? महिलांचे प्रॉब्लेम 100% आहेतच आणि महिलांनाच जास्त ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह म्हणजे प्राधान्याने सॉल्व्ह करावं लागतं. कारण घराबाहेर आणि घराबाहेर खूप मोठे म्हणजे महिलांमध्ये एक परमेश्वराने शक्ती दिलेली, की बाबा तू घर बी सांभाळ आणि बाहेरचं बी सांभाळ. त्यामुळं माझ्याकडे जे तक्रार येतात त्या सगळ्या महिलांकडूनच जास्त येतात. आमच्या वहिनी, ताई, काकू, मावशी सगळेजण मला सांगत असतात, "अरे अक्काने, अरे योगेश एवढं आमचं ड्रेनेजचं काम करून दे. अरे योगेश आमची फांदी तोडून दे. अरे योगेश आमचे पाणी येत नाही जरा बघ. अरे आमच्या इथलं लाईट बंद आहे." हे महिला, ताई, काकूच मला सांगत असतात. त्याच्याबरोबर आमचा भाग कसा आहे, आमचा जो आता श्रमिक वर्गाचा जो भाग आहे, कोकणेनगर, रामोसोडी ह्या सगळ्या भागामध्ये आमच्याकडे पापड लाटणाऱ्या पूर्वी भगिनी होत्या आणि आत्ता सुद्धा आहेत. त्या सकाळी त्यांच्या इथं एक चांगला त्यांना उत्पन्नाचं साधन जे लिज्जत पापडची जी संस्था आहे ती आमच्या इथनं सगळ्या महिला तिथं लिज्जतला पापड लाटून देतात. मग ती लिज्जत करणं ती एक्सपोज होती. अशा छोटे-छोटे उद्योग महिलांसाठी उभे केले पाहिजे. त्या दृष्टीने माझे सुद्धा प्रयत्न सुरुवाती प्रश्नच आहेत, की बाबा कुठल्या महिलांना आपल्याला रोजगार देता आला का? कुठं त्यांना प्लास्टिक मोल्डिंगमध्ये आणता येईल का? कुठं त्यांना बाइंडिंग वर्कमध्ये आणता येईल का? कुठं त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे छोटे पार्ट तयार करून देता येईल का? कुठं त्यांना संगणकाचं प्रशिक्षण देता येईल का? मी हा उपक्रम संगणक प्रशिक्षण केंद्र हा मी एक 10-15 वर्षापूर्वी सुरू केला होता. तर त्याची चांगली न्यूज वगैरे सुद्धा आली होती. पण नंतर मी तो मोफत ठेवल्यामुळं जसा पाहिजे तसा प्रतिसाद मला मिळाला नाही. महिला आल्या, जॉइन झाल्या. 50 एक महिला तिथं पापड लाटणाऱ्या वगैरे कॉम्प्युटर चालवत होत्या. म्हणजे मोफत ठेवलं होतं मी. छत्रपती संभाजी महाराज संगणक प्रशिक्षण केंद्र असं मी विरवाजी भाऊ शाळेशेजारी चालू देखील केलं होतं. महिला त्या आल्या स्टार्टला जवळ-जवळ 2-3 महिने व्यवस्थित चाललं. पण नंतर ते मोफत असल्यामुळं येतो, जातो असं त्या ह्याच्यामध्ये तेवढं सिरियसनेस घेतलं नाही.
म्हणतात मग आम्ही कॉम्प्युटर शिकून काय करू? आणि त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे मग ते एम-एस-सी-आय-टी किंवा बेसिक असे छोटे-छोटे मी कोर्स चालू केले होते. टॅली हे सगळे त्यावेळेसचे कोर्स. आता सारखं अडोसमध्ये यावं ना, सारखं बदल होतो त्यामुळे त्यांना सुद्धा काही दोष द्यायला अर्थ नाही. मग त्यांचे पाल्याने शिकवण्याचा प्रयत्न केला. पण ती मानसिकता तयार व्हायला पाहिजे समाजामध्ये, की आपल्याला काहीतरी करायचंय, पुढे जायचं. आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला डेव्हलप व्हायचंय. ती जी जराशी उणीव आहे, पण ती उणीव दूर करण्याचा आम्ही प्रयत्न 100% करत आहोत. आणि जर माझ्याकडे म्हणजे मला जर चांगली साथ मिळाली आणि माझ्याकडे जर प्रशासन आलं चांगल्या पद्धतीने, तर मला राणी लक्ष्मीबाई उद्योग किंवा आपले बरेचसे उद्योग पुण्यामध्ये महिलांचे चालू आहेत. तसे उद्योगसुद्धा मला करायची आवड आहे आणि मी ते करणारच. आता आपल्या प्रभागामध्ये दुसरा एक जो प्रामुख्याने मुद्दा येतो, तो येतो पूरग्रस्तांचा. नदीच्या ते करेक्ट. पाणी पाण्याची पातळी वाढते वगैरे आणि खूप एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. तर अशा वेळेला आपल्याकडनं काय प्रयत्न केले जातात त्या लोकांना मदत करण्याचे? पाण्याचा विषय जो आहे, पाण्याच्या विषयामध्ये काय होतं, पाण्याची लाईन ही जमिनीखालनं येते. मी सगळे या टेक्निकलमध्ये सुद्धा म्हणजे ज्याच्या वेळेस आता कालचंच मी उदाहरण देतो तुम्हाला. काल अचानक आमच्या त्या मॅप्कोची इथे एक टाकी झालेली आहे मॅप्कोमध्ये. एक आमच्याकडे 2 टाक्या झाल्यात 24/7 खाली किंवा सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा म्हणून 2 टाक्या झालेल्या आहेत पाण्याच्या. त्याचं उद्घाटन एक वर्ष 2 वर्षापूर्वी चतुर्शिंगेला झालं. आता मॅप्कोची टाकी आमची बांधून पूर्ण आहे. आमदार साहेब आमचे सातत्याने त्याचा फॉलोअप घेतात. ते सातत्याने आम्ही त्याची व्हिजिट करतोय. ती बांधून पूर्ण आली, पण त्याची लाईन जोडली पाहिजे. म्हणून आता कालचीच उदाहरण, की तिथं लाईन टाकायचं काम चालू असताना त्या मशीनद्वारे पाण्याची एक मोठी 18 इंची लाईन फुटली. मॅप्को कंपनी गेट समोरचीच, वीर सावरकर मित्र मंडळापासून आणि अचानक सगळ्यांना पाणी बंद झालं. परत ते पाणी एवढं वाया झालेलं, की ते पाणी बंद करण्याशिवाय तिथलं कामच करता येत नव्हतं. छोटं होलं तर मग ते आणि जे ते 18 इंची पाईपला जे पाणी लिकेज होऊ नये म्हणून बसवावं लागतं ते सी सेक्शन असतं 2 ते मिळत नाही पुण्यात कुठं ते आम्हाला भोसीवरून आणावं लागतं. मग ते ऑर्डर दिली होती, पण ते टाईमवर आलं नाही आणि ते पाणी सोडताना काही लक्षातच आलं नाही, की कुठेतरी लाईन फुटल्याची आणि त्यांनी पाणी सोडलं. त्यामुळे पाणी लिकेज झालं. मग ते मला सगळ्यांचे फोन आले, की "अहो पाणी कधी येणार? पाणी" मग मी प्रत्यक्ष मला सर्दी खोकला प्रचंड आहे. तरी सुद्धा मी तिथं जागेवर थांबलो. माणसाची टीम बोलवून घेतली आणि ते पूर्ण पाणीचं काम पूर्ण करून घेतलं. हार्डली अर्ध्या तासात 20 मिनिटात काम पूर्ण केलं. वॉलमॅनला तिथंच थांबवलं होतं, की "तू पाणी बंद कर आणि तिथंच थांब आणि परत पाणी सोड." आणि साधारणतः 9-9:30ला सगळ्यांना पाणी व्यवस्थित पोहोचलं. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, की गोखलेनगर, जनवडी, रामोसवाडीमध्ये पाण्याला प्रेशर नाही आहे का? तर 1000% आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. गोखलेनगरची चाळ क्रमांक 5-6 मध्ये पाणी येत नव्हतं म्हणून आम्ही लाईन चेक करत होतो. जेव्हा ती पाण्याची लाईन आम्ही चेक करत असतो पाण्याचं जे अडकलेला हे होता, तो सगळा आम्ही रॉडद्वारे म्हणजे जे आपण ड्रेनेज साफ करायला रॉड वापरतो, ते रॉडद्वारे काढले. जी त्यामध्ये बिस्टिकचे पुडे, त्यामध्ये केसं, त्याच्यामध्ये काय-काय वेगवेगळे प्रकार अडकले होते. पाण्याला प्रेशर तेवढं असतं, की ते सगळं अडकून बसलं होतं आणि त्यामुळे पाणी येत नव्हतं. म्हणून मी ते काढलं आणि प्रेशर टॅप मारला. तर आमच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी उडवलं हो साहेब. कोण म्हणतं पाण्याला प्रेशर नाही? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. आजही व्हिडिओ मी तो सेव्ह ठेवलेला आहे. गोखलेनगर, जनवाडी, रामोश्वरी या सगळ्या भागामध्ये पाण्याला चांगलं प्रचंड प्रेशर आहे. 3-3 फुटापर्यंत पाणी 3-3 मजल्यापर्यंत पाणी उडतं. अजूनही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. 30-40 फुटापर्यंत वर पाणी उडलेलं आहे. 3ऱ्या मजल्यापर्यंत गेलेलं. असं सगळं असताना फक्त काय होतंय, की आमच्याकडं पाणी सगळ्यांना मिळावं म्हणून काही जण विशेष प्रयत्न करत होते. विशेष प्रयत्नामधून काही जणांची गैरसोय होती. आता मला जाहीरपणे नाव घेता येत नाही, की विशेष प्रयत्न करतात पाणी हरकत असं आहे. पण पाण्याचा प्रेशर व्यवस्थित आहे आणि आता सुद्धा आम्ही जे सामान्य नागरिक पाणी आणलेलं आहे, त्याहून चतुर्शिंगी टाकी आणि मॅप्कोची टाकी. मॅप्कोची टाकी आता पूर्णत्वाला आलेली जे फिरायला जाणारे लोक आहेत, त्यांनी बघितले असेल, की बाबा तिथं मॅप्कोची टाकी बांधून पूर्ण आहे. आता फक्त आमचं लाईन फिरवायचं काम चालू आहे. ज्यामुळं काल पाणी आपल्या गोखलेनगरला आलं नव्हतं. ते सगळं त्या टेक्निकल कामावर चाललं होतं. पण आता ज्यावेळेस मॅप्कोची टाकी पूर्ण होईल, आता एक तर टाकी पूर्ण आली, 2 टाक्या पूर्ण आल्या, तर आमच्या त्या गोखलेनगर, जनवडी भागाला पूर्ण पाणी व्यवस्थित होईल. एकतर आमचं काय डोंगराकडचा भाग आहे, चढावरचा भाग आहे. त्यामुळे औरंगाबाद पाणी यायला आणि वर चढायला खूप वेळ लागतो. म्हणजे जरी एस-एन-डी-टी वारजेमधनं सुटलं पाणी, तरी सुद्धा तो वरचा भाग असल्यामुळे चढायला लागून आम्ही त्याची व्यवस्थित सिस्टम 2 टाक्या केलेल्या आहेत. त्यामुळे तिथल्या भागाचा पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी 94% सॉल्व्ह होईल आणि बाकी सकाळनगरला, इंदिरा वसाहतला पाणी व्यवस्थित येतं. वाकडेवाडीला पाणी व्यवस्थित येते. नशील येत तरी सुद्धा आम्ही चांगल्या तिथं त्या ठिकाणी प्रयत्न करूया. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सुरक्षेचा. पोलीस यंत्रणा तर असतेच, प्रश्नच नाही. परंतु त्या भागामध्ये गुन्हेगारी हा विषय फार मोठा नसला इतर भागांइतका.
तरी देखील आहे. तर त्या बाबतीत तुमचे काय विचार आहेत, की काय परिस्थिती आहे आणि तिथं काय केलं जावं? अगदी बरोबर आहे. म्हणजे ते गुन्हेगारी ही प्रवृत्ती त्या भागामध्ये थोडी-थोडी हळू-हळू वाढत चाललेली आहे. थोडी-थोडी वाढते. जास्त जशी पाहिजे सिटीतली आता ते सगळं आपण पुण्यातलं सगळ्यांचंच बघतोय, की सगळ्या भागामध्ये थोड्या-थोड्या प्रमाणावर वाढते. त्या दृष्टीने आम्ही वारंवार चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये आमचे पी-आय साहेबांबरोबर आमचे आमदार अशी आम्ही टीम मीटिंग करत असतो. बाबा CCTV सुद्धा आम्ही आणलेत, सगळे आणलेत. त्याच्यामध्ये फुटेजमधनं कशावरनं तरी त्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि अगदीच तो कोण कार्यकर्ता किंवा कोण ओळखीचा असला, कोण चुकला असला, तर जो तो चुकला असेल तर आम्ही त्याला कुठेही त्याला हे देत नाही, पाठीशी घालत नाही. तो गुन्हेगार आहे तर त्याची त्याची ती केली ती कायद्याप्रमाणे काय असेल ते करावं. आणि गुन्हेगारीमध्ये सुधारणा होण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये ही चांगली माणसं घडण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असतो. त्याच्याबरोबरीने रात्री आम्ही जे आपली मार्शल फिरत असतात, ते मार्शल सुद्धा फिरतात की नाही, पोलिसांची गाडी फिरते की नाही, ह्याच्यावर सुद्धा आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा लक्ष ठेवलं जातं आणि माझ्याकडनं सुद्धा स्वतः लक्ष ठेवलं जातं, की इथं मार्शल येऊन गेला का? किती वाजता येऊन गेला? तिथं बाबा पोलिसांची राऊंडची गाडी येऊन गेली का? किती वाजता येऊन गेली? इव्हन उलटं आता जे पूर्वी उशिरा यायचे ते आता 10:30-11 पासूनच त्यांना कारण एरिया वाढवून दिलेला आहे. त्यामुळे ते लवकरच 10:30ला वगैरे येतात ते. पुढचा जो मुद्दा येतो तो येतो ट्रॅफिकचा. तो एक फार मोठा प्रश्न आहे तुमच्या भागामध्ये. अ, या ट्रॅफिकच्या जो काही ती समस्या आहे त्याच्यावरती उपाय खरं तर आहे का? आणि असेल तर काय आहे? ट्रॅफिक ह्या समस्याबाबत विचार केला तर आमच्या सेनात एअरपोर्ट रोडला मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची, की जी स म्हणजे आम्ही जर NCC ग्राउंडपासून चालू केलं, तर सकाळचा तो पत्रकार सिग्नल आम्हाला 2 सिग्नल सुटल्याशिवाय खाली उतरता येत नाही. कारण माझी सवय आहे, मी दरावडे कॉलेजला होतो त्यामुळे माझं रोज सकाळी कामनलू पार्कच्या दत्त मंदिरात मी जातो दर्शनाला. दर्शन झाल्याशिवाय मी माझं काम पूर्ण करत नाही. त्यामुळे मी तिकडनं येत असताना सुद्धा मला 2 सिग्नल थांबावं लागतं. तसं पुढं आलं विठोबा चौकात तिथं थांबावं लागतं. पुढे गेला विद्यापीठपर्यंत आपण जाम असतो. मग पोहोचूच शकत नाही. ठीक आहे, विद्यापीठ चौकातला जो विषय आहे तो मेट्रोचा आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे आहे. पण आमच्या सेनेट रोडवरची जी वाहनं वाढलेली आहेत, त्या वाहनांची संख्या बघता तो कोथरूडचा हिंजवडी ITवरचा सगळ्याचा रोड खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आमचे नेते मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, सिद्धार्थदादा शिवई, वेदाताई कुलकर्णी सगळेच एक असे प्रयत्न करतात, की तो सॉल्व्ह व्हावा. कारण पुण्यातले मुख्य रस्त्यापैकी सनदी अपाट रस्ता आहे. की रस्सीवरचा प्रश्न सॉल्व्ह झाला, तर सगळ्यांना सरेस येऊन जाईल. त्याच्याबरोबर इकडं परत वाकडेवाडीच्या इथला सुद्धा रस्ता जाम असतो. पुणे-मुंबई रोड आहे. तो जुना पुणे-मुंबई रस्ता तो सुद्धा आहेच. बाकी या रस्त्याला पाषाण रोडला काही एवढं हे नाही. पण आता त्यांच्या इथला सगळा प्रॉब्लेम पाषाण मानेरावांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं, मेट्रोचं काम जवळ-जवळ होतं चाललंय. मेट्रो आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बरोबर. असे इथनं बराचसा कोंडी संपणार आहे. बेसिक मोठी कोणती राहते ती फक्त सेनापती रोडची राहते. माझ्या प्रभागापुरता विचार केला तर. पण त्याबद्दलच की आम्ही त्या ह्याच्या इथली एक ती वाकडेवाडीचा रोड तो एक जो नरवीरचा ठेवला आहे साखर संकुल तिथला एक असती. शिवाजीनगर चौकातली आहे. बाकी संचित इथनं ते सगळे व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचं. संगमवाडीचा तो ब्रिज आहे त्यामुळे त्या ब्रिजला एकदम जाणणार सुद्धा ट्रॅफिक व्यवस्थित चालू असते. असे पण त्याच्यावर योग्य ती अंमलबजावणी, योग्य ते उपाय करण्याचे प्रयत्न आमच्या आमदार साहेबांचे सुद्धा चालू आहेत, आमचे सुद्धा चालू आहेत. ॲज अ पार्टी म्हणून आम्ही सुद्धा सगळे त्यात प्रयत्नशील आहोत. जी मेट्रो सुरू होते आणि जी काही झाली त्यातला बराचसा भाग आपल्या प्रभागातनं जातो. तुम्हाला किती होता अपेक्षा आहे, की मेट्रोचा फायदा तिथल्या प्रभागातल्या लोकांना होईल? मेट्रोचा फायदा 100% जेव्हा मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढेल ना सर, कनेक्टिव्हिटी वाढली तर मेट्रोचा फायदा हा 100% सगळ्यांना होणार आहे. आज आम्हाला जर इंदोरीला जायचं झालं तर आम्हाला विद्यापीठ चौक जवळ आहे. आम्हाला जर रामवाडीला जायचं आहे तर आम्हाला डेक्कन एकदम जवळ आहे किंवा SNDT आम्हाला एकदम जवळ आहे किंवा गरवारे कॉलेज आम्हाला जवळ आहे. हा झाला तिथला. वाकडेवाडीला आम्हाला शिवाजीनगरचं जवळ आहे. आम्हाला स्वारगेट कात्रजला जायचं तर तो आम्ही शिवाजीनगरवरून सुद्धा जाऊ शकतो किंवा त्या ह्याच्यावरून सुद्धा जाऊ शकतो आणि मेट्रोचा ॲप सुद्धा आमच्या अगदी लागून आहे. बरोबर. जो आता कामगार पुतळ्यापाशी आपण तिथं तो हब करतोय किंवा स्टेशन करतोय. त्यातनं आम्हाला बेनिफिटच होणार आहे. उद्या आमची मुलं जेव्हा इंदोरीमध्ये शिकायला जातील त्यांना हा फायदा होणार आहे. आम्हाला कात्रजला काही कामानिमित्त मिळायचे तेव्हा तो फायदा होणार आहे. आता ठीक आहे स्वारगेटपर्यंत आले पण पुढे ती कनेक्टिव्हिटी वाढली. आता रामवाडीपर्यंत आहे. कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. हेच. तर वनाजपर्यंत आम्हाला जायचं काही अडचण नाही. इव्हन मी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. मला जर कुठं जायचं असेल, रेल्वेने जायचं असेल, तर मी
डेक्कनला जातो आणि डेक्कनवरनं रेल्वे स्टेशनवर डायरेक्ट उतरतो, 6 नंबरला उतरतो आणि माझी ज्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी जातो. म्हणजे माझा तो सगळा त्रासच वाचतो ना. स्टेशनवरनं रिक्षाने जरी गेलो तरी स्टेशनवरनं चालत पुढे जाण्यापेक्षा की 6 नंबरला उतरतो, ज्या प्लॅटफॉर्मला गाडी येते त्या प्लॅटफॉर्मला लँड होतो, खाली उतरतो. बरोबर. एवढं सोपं कनेक्टिव्हिटी झालेली आणि सगळे लाभ घेतातच आहेत. आणि विशेष म्हणजे मला अभिमान काय वाटतो, की ज्यावेळेस मेट्रोचं उद्घाटन पुण्यातल्या पहिल्या मेट्रोचं उद्घाटन झालं. पुण्यातल्या पहिल्या मेट्रोचं उद्घाटन झालं, त्यावेळेस पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि पुण्याचे महापौर मुरली अण्णा मोहोळ यांनी जेव्हा ते मेट्रोचा प्रवास केला, आपल्या गरवाडे कॉलेज ते ह्याच्यापर्यंत केला होता, आय थिंक वनाजपर्यंत. त्या प्रवासामध्ये मोदीजींच्या शेजारी आमच्या भागातल्या 3 मुली बसल्या होत्या, शाळकरी मुली. ज्या सिलवण ते ज्या जनता सारख्या भागातल्या आहेत. एक गोखलेनगरची सिलवंत होती, एक जनता होती मुलगी आणि त्या मुलींना एकदम म्हणजे मोदी शेजारी बसून खूप कौतुक वाटलं. म्हणजे मेट्रोची रन झाली त्यामध्ये आमच्या भागातल्या 2 मुली होत्या, या भागातल्या 2 किंवा 3 मुली होत्या आय थिंक. मी 2 मुलींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून आलो, की तुम्हाला मेट्रोमध्ये पहिल्यांदा बसता आलं, मोदी साहेबांच्या वेळी बसता आलं. मी त्यांना जाऊन आणि त्यांच्याशी बोललो, खूप छान गप्पा मारल्या. त्यांना सुद्धा खूप भारी वाटलं. आजही त्या दोन्ही मुली मला माहिती आहेत आणि दोन्हींशी माझ्या कुटुंबाच्या त्या दोघींच्या कुटुंबाशी माझा जिव्हाळ्याचा संबंध. तुम्ही मगाशी म्हणालात, की तुमच्या कार्याची सुरुवात जी आहे ती अभाविपा असेल किंवा भाजपा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल अशी झाली. तर नक्की सुरुवात कशी झाली? आणि कोणत्या वयात तुमची सुरुवात झाली आणि कसं पुढे जात गेलात? मी साधारणतः 1990 10वी पास आउट झालो. मी महाविद्यालयामध्ये गेलो. 11वी ला आमच्या वडवाडीतच ज्युनियर कॉलेज जे होतं महाराज विद्यालय तिथं मग मला आमच्या त्या सगळ्या परिवारातनं, मित्र परिवारातनं विद्यार्थी परिषदेची मुलं भेटली किंवा विद्यार्थी परिषद जॉईन ए-बी-व्ही-पी असं त्यावेळेस आमचं स्लोगन होतं. आणि एक चांगली अशी त्या सगळे यंग मुलं सगळे असे ते सगळे यायचे, की बाबा आपल्या त्यावेळेस खूप अतिरेकी हे सगळा हल्ला असा सगळा होत होता. आणि त्यावेळेस नक्षे पडसे नाम मिटा दो पापी पाकिस्तान का असं एक स्लोगन विद्यार्थी परिषदेची होती. त्या ह्याच्यातनं प्रभावित होऊन मी त्या ह्याच्याने जॉइन झालो. त्याच्याबरोबर दुसरा एक परिणाम असा होता, की आमच्या गोखलेनगर भागात ज्या भागात मी राहतोय त्या भागामध्ये एक असं चांगलं एक छोटं असं आंदोलन उभं राहत होतं राम मंदिरसाठी. आणि सर्जेराव तागुंदे जे माझ्या संपर्कात आले, जे माझे ज्यांनी मला पार्टीशी अगदी जवळ आणलं, असे सर्जेराव तागुंदेंशी माझा संपर्क आला. गोखलेनगरमध्येच राहिल्या होते, वारले ते आता. त्यांनी मला राम मंदिर याविषयी जरासं काम करायचं सूचना केली. मग त्याच्यातनं मी परत गेलो. आणि त्यावेळेस माझं काय 90 साली माझं वय काय खूप मोठं नव्हतं. मी त्यावेळेस हार्डली 15 वर्षाचा होतो. 90-91 साली. 15-16 वर्षाचं. त्यावेळेस ती एक महाराजांच्या बद्दल आदर होता. माझ्या वह्यावर सगळीकडं वह्या, पुस्तकं जे क्वालिटी असेल त्याच्यामागे जनरल बुक असेल त्याच्यामागं महाराजांचा माझं स्टिकर. माझ्या गाडीचं किचन सुद्धा महाराजांचं असायचं. मी मोती बागेतनं संघ कार्यालयातनं महाराजांचं किचन आणायचो. आणि ते एक शिवप्रेमी अशा ह्याच्यातनं मी त्या ह्याच्याकडे ओढलं गेलो. आणि त्यावेळेस बाळासाहेबांचे विचार बाळासाहेब नागरे बरोबर, बाळासाहेब ठाकरे, मुंडे साहेब, वाडणे पाटील, आमचे सूर्यवान वाडणे पाटील या सगळ्यांच्या विचारामुळे मी त्या ह्याच्यामध्ये जोडत गेलो. त्यावेळेला असा उद्देश नव्हता. मी एक कार्यकर्ता म्हणून, बूथ प्रमुख म्हणून तिथं बूथवरचा कार्यकर्ता म्हणून जॉइन झालो पार्टीशी. आणि मग आता म्हणजे त्यात आलोय तर एवढं आलो, की मी पूर्णपणे माझं ते सगळं सगळं ते करिअरच असं झालं. म्हणजे आपल्याला भाजपचं काम करायचंय, समाजसेवा करायची, हे करायचंय अशा या उद्देशाने मग मी जरी ग्रॅज्युएट झालो, बी-कॉम फर्स्ट क्लास झालो, डी-सी-एम पूर्ण केलं. मला चांगली माझ्याबरोबरचे सगळे त्यावेळेस डी-सी-एमवाले सगळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जॉबला लागले. त्यांना कॉल आले ते जॉइनला. आता सुद्धा ते सगळे पिंपरी चिंचवड महापालिकेत जॉबला आहे. मला सुद्धा कॉल आला होता. मी सुद्धा माझे पेपरचे कस्टमर आहेत. एक तळवलीकर साहेब म्हणून ते वारले आता. प्रभातवरून राहिले होते. त्यांनी माझं 6 महिन्याचं पेपरचं बिल थकवलं होतं. तुला बिल तेव्हा देतो जेव्हा तू तुझा बायोडाटा आणून देशील मला. त्यांना बायोडाटा दिला सर. तर अक्षरशः मला बायोडाटा दिल्यानंतर 8 दिवसात टेल्कोचा कॉल आला. आता त्यांनी मला रेफर केलं म्हणल्यावर मला तिथे इंटरव्ह्यूला गेलो. मग टेल्कोचा एक पिरियड पूर्ण केला. 7 महिने तिथं काढले. तिथं मग पण तरी सुद्धा मला टेल्कोत कामात असताना सुद्धा मला ते एकच ओढ, की बाबा इथलं हे झालंय का? तिथलं गोखलेकरचं हे काम पूर्ण आलंय का? जनवरीचं हे काम पूर्ण आलंय का? मला सुद्धा ते कामावर असं तेच वेळ होतं. मग माझी आई-वडील दोघंही शिक्षक. माझे वडील लहानपणीच वारले. 1981 साली मी पहिली आश्रमात वारले. पण माझी आई शिक्षिका असल्यामुळं माझ्या मनावर ते एक असं बंधन असायचं कायम, की आपण हे केलं तर आपल्याला आपण शिक्षिकाचे मुलं असं एक हे बरोबर बंधन असायचे. कायम काही करताना मनात एक घावा विचार, की आपल्या आई आपण शिक्षकाचे मुलं आहे. असा विचार करून मी मग आईशी बोललो एकदा. त्यावेळेस माझी आई होती. आता 2007 साली वारली, की बाबा मला तर ह्यात कुठं मूड लागत नाही. मला समाजकारणच करायचं. तर आई म्हणली, "मग तू व्यवसायाच्या ह्यातनं काहीतरी उभं कर."
जेणेकरून तुझं कुटुंब चाललं पाहिजे. मग मी माझे 90 मी पेपर बी टाकतो. अगदी ₹60 पगारावर मी पेपर टाकायला जायचो 10वी झाल्यानं. मग ते पेपरमध्ये मी हळू-हळू वाढवत गेलो. असे माझे पेपरचे गिराईक वाढवत गेलो. त्यातनं मला इन्कम सोर्स चालू आलं. मग त्यातनं माझं कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ लागला. माझा मोठा भाऊ सुद्धा त्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहिला, की "बाबा तुला पेपर लाईन घ्यायची, तुला धंदा करायचा ना." ते पैसे त्यावेळेस त्यांनी मला अमाउंट दिली होती, की "हे पैसे घे आणि तू तुझा धंदा उभा कर आणि भारतीय जनता पार्टीचं काम कर." अशा यातनं मी ते एवढं वाहत गेलो आता अजूनही आणि एकनिष्ठ 35 वर्ष एकच पक्ष, एकनिष्ठ आणि सेवा ही समर्पण. कुठला उद्देश नाही. मला असं काही माझं राजकारण हा व्यवसायच नाही. त्या सर्वसामान्य माणूस जो 30 वर्ष 35 वर्षामध्ये राजकारणात राहिलाय. आज कुठल्या उंचीला गेलेला असतो. स्वतःच मोठ्या-मोठ्या 4 चाक्या घेऊन फिरतो, मोठे-मोठे करून. मला सामान्य राहायलाच आवडतं. माझी एक छबीच आहे, की बाबा सर्वसामान्य म्हणजे मी सर्व सामान्य कार्यकर्ता, गरीब कार्यकर्ता असे आहे नाहीच. म्हणून तर मी माझी टॅगलाईन सुद्धा अशीच केलेली आहे. मी जे लोकांचे कामं करतोय, लोकांची जी सेवा करतोय, दैनिकचे प्रयोग असू दे, लाईटचे असू दे, एम-एस-सी-बीचे असू दे किंवा कॉर्पोरेशनचे पथदिवे असू दे किंवा रस्त्याचे असू दे, खड्ड्यांचे असू दे, जे काही सेवा वर्क होतं माझ्याकडनं त्याला मी सेवा ही समर्पण टॅगलाईन दिली. मी बाबा तुम्हाला मदत काही करू शकत नाही, पण मी जी सेवा करतो तेच माझं तुमच्या दृष्टीने समर्पण आहे. मी तुम्हाला आर्थिक ताकद देऊ शकत नाही, पण मी तुमच्यासाठी असलेल्या अडचणी, तुमच्या असलेल्या समस्या याच्यावरच मी तुम्हाला सेवा ही समर्पणाच्या माध्यमातून मी रोज तुमच्यासाठी समर्पण करतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, गोखलेनगरमधले, रामेश्वरीतले, जनवाडीतले सगळ्या भागातले जो 4,500 ते 5,000 लोकं मनाशी कनेक्ट आहेत या सगळ्या विषयामध्ये. आणि ते फक्त म्हणजे कपिला सोसायटी असू दे, मंगळवाडी सोसायटी असू दे, शिवाजी हाऊसिंग सोसायटी असू दे, रोहन गरिमा असू दे, रोहन तपोवन असू दे. हे फक्त मला WhatsApp करतात. योगेश आमची तास कचरेवाले आले नाही. दुसऱ्या म्हणजे तासभर किंवा 10 मिनिटात त्यांची तक्रार सॉल्व्ह झाली असते. त्यांना माहिती सेवा हे समर्पण योगेश बाचलकर तक्रार म्हणजे काम झालं. त्यांना ती खात्री. आणि तसं पाहिलं तर याच गोष्टींचे लोक पुढे आपल्याला सवयही लागते आणि त्यातनंच मग खऱ्या अर्थानं आपण एक चांगले लोकप्रतिनिधी बनतो. बरोबर आहे. म्हणून तर मी काय सुरुवातीपासून म्हणतो, की मला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कधीच काम करत नाही सर. निवडणुका आल्यात म्हणून मी कुठं सहलीला घेऊन गेलोय, कुठं आता हे वाटप करतोय, कुठं इथं हे भूमिपूजन करतोय किंवा कुठं आता मला लोकांची हे प्रश्न जाणवतात ते. माझं असंच नाही. माझं कधी बी कुठलीही Facebook चेक करा, माझे Instagramवर मी नव्हतंच. माझे WhatsApp चेक करा. Instagram आत्ता मी चालू केले. पण माझ्या Facebookवरच्या सगळ्या 1999 पासूनच्या जेव्हापासून Facebook चालू झालं तेव्हापासूनचे पोस्ट बघा. माझी पर्सनल काहीच नसतात. माझ्याकडे जे असतं ते लोकांचे कुठले तरी काम केले नामुळे. आणि आता लोकं जे उतरलेत ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उतरलेत. मला टेन्शनच नाही. माझी जनता मला म्हणते, की "अगो योगेश तू आत्ता पाहिजे. तू आत्ता पाहिजे. तू एवढे वर्ष करतोय." आणि जेव्हा आमची सत्ता नव्हती महापालिकेत तेव्हा मी आंदोलनं केलेत. आत्ता तसे आंदोलनं उभे राहतात का? आता तसं काहीच नाही. विरोधी पक्ष झोपलेला आहे पूर्ण. ज्यावेळेस आमची भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तिथं नव्हते, महापालिकेत नव्हते किंवा आमचे आमदार नव्हते, तेव्हा आम्ही स्ट्रगलच केला ना. आम्ही त्यातनं सुद्धा काम केलंय. आम्ही आंदोलन करून लालसा झोपडपट्टीमध्ये पाण्याची लाईन आणली. आम्ही आंदोलन करून मंगळवाडीतला रस्ता पूर्ण केला, जो 6 महिने बंद पडला होता. गोखलेनगरचा सांगितला. त्यावेळेस त्या भाजपची सत्ता नव्हती का काहीच नव्हती. त्यावेळेस भाजपचा एकही नगरसेवक त्या भागामध्ये त्या वॉर्डात नव्हता. पुणे शहरात होते, पण त्या वॉर्डात नव्हतं. पण आम्ही त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला. आम्ही तिथले जे प्रस्थापित होते नेते त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला. तिथं जे नगरसेवक होते त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला. कारण आमचं सोयीत काहीच नव्हतं. आमचं जनता हित होतं. जनतेचे प्रश्न होते आमच्याकडे. आम्हाला स्वतःला काहीच त्यांच्याकडनं पाहिजे नव्हतं. त्यामुळे आम्ही यावेळेस बिनधास्तपणे आंदोलन करू शकलो. आणि आजही ओपन बिनधास्तपणे करू शकतो. कारण आम्ही त्यांच्या कुठलेही याला मिंदे नाही आहोत. वाचन साहेब खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला आमच्यातर्फे शुभेच्छा. खूप चांगलं काम आपल्या हातनं व्हावं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पुणेकरांची सेवा करावी हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद सर. ते सुद्धा आवडलं मला. चांगले तुमचे सगळे हे होते नागरिकांप्रती प्रेम होतं. जसं मला इथं तुमच्या माध्यमातून व्यक्त करता आलं. हे खूप चांगलं. धन्यवाद सर.